म्हसवडच्या अवलियानं शोधलं पित्तनाशक औषध. मान तालुका म्हटलं की प्रत्येकालाच आठवतो तो येथील दुष्काळ. मात्र याच दुष्काळी परिस्थितीनं अनेक नवरत्न घडवली आहेत. येथील दुष्काळावर मात करत येथील नररत्नांनी मानची दुष्काळी ओळख खोडून काढत मानच्या शिरपेचात मानाचं नवनवीन तुरे रोवण्याचं काम केलं. कला, क्रीडा स्पर्धा अथवा प्रशासकीय आदी सर्व क्षेत्रात मानचा झेंडा उंचवलेला असतानाच आता म्हसवडच्या सूरज मोडासे या अवलियानं चक्क पित्तावर मात करणारं आयुर्वेदिक औषध निर्माण केलं. त्याचा 100% रिझल्ट असल्यानं दूरदूरवरून त्यांच्या या औषधाला मागणी होऊ लागली. त्यांच्या या औषध संशोधनामुळे मानच्या शिरपेचात आणखी एक तुरा नक्कीच रोवला गेलाय. त्यांचा आयुर्वेदिक औषध विक्रेता ते औषध निर्माता हा प्रवास कसा घडला याबाबतची त्यांची सविस्तर मुलाखत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. मान तालुका म्हटलं की खरं तर सर्वांना आठवतो तो येथील दुष्काळ. खरं तर मान तालुक्याची ही दुष्काळी ओळख पुसण्याचं काम आजपर्यंत येथील अनेक अधिकारी, क्रीडापटू, कलाकारांनी केलेलं आहे. या कलाकारांच्या यादीत आता मान तालुक्यातील काही उद्योजक व काही एक संशोधक निर्माण झालेले आहेत. त्यांचे नाव या मान तालुक्याच्या यादीत आता जोडलं जात आहे. आज आपण म्हसवड शहरातील सूरज मोडासे यांना भेटणार आहोत. खरं तर सूरज मोडासे हे एक स्वतःचं आयुर्वेदिक दुकान चालवतात. त्या आयुर्वेदिक शॉपमध्ये ते आपला स्वतःचा व्यवसाय करतात. गेले 35 वर्ष ते खरं तर हा व्यवसाय करत आहेत. परंतु आत्तापर्यंत ते जे मार्केटमध्ये विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधं आहेत ती औषधं आणून त्याची विक्री करत होते. परंतु त्यांनी या व्यवसायात अधिक वृद्धी करण्यासाठी स्वतः एक रिसर्च करून नवीन औषध तयार केलेलं आहे, जे की पित्तावर 100% गुणकारी आहे असा त्यांचा तो दावा आहे. आणि आज ते प्रोडक्ट घेऊन आपल्यासमोर आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण आयुर्वेदिक क्षेत्रात आत्तापर्यंत काम करत आहात. गेली 35 वर्ष आपण हा आयुर्वेदिक व्यवसाय करत आहात. हा व्यवसाय करत असताना आपण मार्केटमध्ये जे उपलब्ध प्रॉडक्ट आहेत त्याचीच विक्री करत होता. आपण जे हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे, सुरुवातीला या प्रोडक्टचं नाव सांगा, याची ओळख सांगा आणि हे प्रोडक्ट तुम्हाला बनवावं स्वतःचं प्रोडक्ट हे कसं सुचलं? नमस्कार. मी विजय आयुर्वेदिक औषधालय म्हसवड, माझं नाव सूरज मोडासे आणि मी गेले 2001 पासून हे माझा व्यवसाय मी करायला लागलो आहे. ह्याच्या आधी आमचे 1991मध्ये मम्मीने माझं आयुर्वेदिकचं हे दुकान चालू केलं. 2001 पासून मी हे दुकान बघायला सुरुवात केलेली आहे. पण मला थोड्या वर्षानंतर असं लक्षात आलं की लोकांना पित्ताचा त्रास हा खूप आहे आणि जास्ती आहे. मग ह्यावर वेगळं काय तर आपण संशोधन केलं पाहिजे व पित्ताला काय तर पर्याय काढला पाहिजे. कारण लोक आज एक गोळी नको दुसरी द्या, ह्याच्यापेक्षा तिसरी द्या, ह्यानी फरक पडत नाही, 2 टाईम घ्या, हे खूप चालू झालं होतं. आणि लोकांचे सारखे विचारायचे की आम्हाला काय त्रास औषध दे की जे पित्त कमी येईल, आम्हाला ह्यासारख्या वारंवार गोळ्या खायला नको. मग त्यातूनच मग मी हे प्रॉडक्ट माझं बनवलं, ज्याच्यामध्ये पहिला घटक कविपत्तेकर चूर्ण आहे, दुसरा ज्येष्ठमध आहे, तिसरा आवळा, हिरडा, बेहडा, शुद्ध गैरिक आणि 3 प्रकारचे भस्म आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला पोटातून पूर्णपणे पित्त कमी करता येतं. आपण जे हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे, खरं तर हे तुम्ही स्वयंस्फूर्तीने हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे. परंतु असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं विकत नाही. तुम्ही हे मान्य आहे मला. तुम्ही म्हसवडचे रहिवासी आहात. हे प्रोडक्ट खरं तर बनवताना तुम्ही अत्यंत मेहनतसुद्धा घेतली असेल. या प्रोडक्टला सुरुवातीला तुम्हाला म्हसवड शहरातून मागणी होती की बाहेर तुम्हाला? नव्हती. म्हसवड शहरामध्ये नाही किंवा आपल्या मान तालुक्यातही मिळाली नाही. मला ह्यासाठी मी 1.5 वर्ष यासाठी झगडलो आहे. ओके. आणि आत्ता सुरुवातीला जिथं मी एक बॉक्स विकायचा जो माझा निर्धार असायचा, तिथं आज मी महिन्याला 20 बॉक्स माझे जाते. ओके. या प्रोडक्ट मध्ये जे काय कंटेंट आहे त्याचा लोकांना फायदा होतोय? खूप होतो. रिपीट 100मध्ये 35 रिपीट ऑर्डर्स असतात
आणि त्याही मला फरक पडला आणि माझ्या मित्राला हे औषध पाहिजे, घरातल्यांना पाहिजे, म्हणून हे जास्त औषध आता जायला लागले. आत्ता सध्या हे औषध म्हसवड व्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या शहरात आपण उपलब्ध करून दिलेलं आहे? नाही, हे फक्त आत्ता ऑनलाईनला माझ्याकडेच उपलब्ध आहे. कॅश ऑन डिलिव्हरी आहे, ऑल इंडिया आहे. व्हॉट्सअप नंबरला माझा जो आत्ता खाली दिसत आहे त्या नंबरला तुम्ही मला हाय मेसेज करा. हाय मेसेज केल्यावर कंपनीची पूर्ण माहिती येते. 1 नंबरच्या विंडोला ॲड्रेस लिंक आहे, त्या ॲड्रेस लिंक भरून मला पाठवा. त्यावर तुम्हाला औषध ऑल इंडिया मध्ये तुम्हाला पोच केले जाईल. हे औषध कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, त्या लिंक कॉमेंटमध्ये सगळं आहे. त्याचबरोबर तुम्ही औषध घेतल्यानंतर तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. प्रतिनिधी महेश कांबळे, राजयोग 79 न्यूज, म्हसवड.